धाराशिव मराठवाड्याचं प्रवेशद्वार असलेला अन पठारावर बसलेला जिल्हा, निसर्गाची अवकृपा पाचवीला पुजलेली, कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीचा फेरा. जिल्ह्यात न मोठी नदी न बारामाही शाश्वत जलस्रोत. तरीही मोठ्या भगीरथ प्रयत्नांनी माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी धाराशिव जिल्ह्याच्या अर्थकारणाला मोठी गती दिली आहे. शेतकरी सुखी व्हावा, समृद्ध व्हावा यासाठी डॉक्टर साहेबांनी पाटबंधारे मंत्री म्हणून केलेल्या कामाचं मोल मोठं आहे. कोल्हापुरी पद्धतीचे 1100 बंधारे, 200हून अधिक साठवण तलाव, मोठे व मध्यम प्रकल्प असं ऐतिहासिक काम साहेबांनी केलंय. जिल्ह्याचं सिंचन क्षेत्र 4% 18% इतकं वाढलं. पूर्वी 32,000 हेक्टर असलेलं सिंचन क्षेत्र तब्बल 1,23,368 हेक्टर एवढं झालं. आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांमुळे शेतीला चांगले दिवस आले. शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात हजारो कोटींची वाढ झाली. 1988 ते 2013 या 25 वर्षात साहेबांनी पाटबंधारे, ऊर्जा आणि दळणवळण क्षेत्रात दिलेलं योगदान शब्दातीत आहे. त्यामुळेच तर जिल्ह्यातल्या शेतशिवाराला विकासाचा सर्वांगीण साज चढलाय. तरीही निसर्गाची अवकृपा पाठ सोडत नव्हती. या साऱ्या नैसर्गिक आपत्तींना न जुमानता डॉक्टर साहेबांनी केलेल्या भरीव कामाचं मोल आता ध्यानात येत आहे. तेरणा उपसा सिंचन योजना त्यापैकीच एक. साहेबांनी विकास गंगाच जणू खेचून आणली. नैसर्गिक उताराच्या उलट्या दिशेनं पाणी खेचून आणणं सोपं काम नव्हतं. आदरणीय डॉक्टर साहेबांमुळेच ही क्रांतिकारी योजना सुरू झाली. शिवाराला हिरवा साज चढला. मात्र दुष्काळानं मिठाचा खडा टाकला. सलग 2-3 वर्ष दुष्काळ मुक्काम ठोकून बसला. योजनेला घरघर लागली. वीज खंडित झाल्यानं समस्या वाढल्या. साहित्य मोठ्या प्रमाणात चोरीला गेलं आणि योजना बंद पडली. आपल्या सर्वांना कल्पना आहे की तेरणा उपसा सिंचन योजना जी आहे ती आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी कार्यान्वित करून घेतली होती. ते पाटबंधारे मंत्री असताना लोअर तेरणा म्हणजे माकणी धरणातनं पाणी उचलून उलटं आपल्या धाराशिव शहराकडे आणलं होतं, रुईभरपर्यंत आणलं होतं. आणि मध्ये जे गावं येतात त्या गावांना जवळजवळ 6,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राला सिंचनाची सोय करून दिली होती. त्याचबरोबर आपल्या धाराशिव शहराला देखील माकणीचं पाणी जे आहे ते आणून देण्याची सोय आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केली होती. मधल्या काळामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली सलग 2-3 वर्ष. आणि त्या कालावधीमध्ये या LIS म्हणजे उपसा सिंचन योजनेच्या ठिकाणी बऱ्याच चोऱ्या झाल्या. मोटर, पंपसेट, कंडक्टर चोरीला गेले आणि ती योजना जी आहे ती अक्षरशः बंद पडली. अनेक वर्ष गेले आणि त्या शेतकऱ्यांना, लाभार्थी शेतकऱ्यांना आणि धाराशिव शहराला देखील म्हणावा तसा या योजनेचा लाभ जो होता तो पूर्णतः बंद झाला. आपलं सरकार आल्यानंतर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी विनंती केली होती की ही योजना आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि सुरू करण्यासाठी त्यांनी सहकार्य करावं म्हणून दुरुस्तीच्या बाबतीतला प्रस्ताव आपण सादर केला. 113 कोटीचा हा प्रस्ताव होता आणि स्वाभाविकच आहे की एवढी मोठी रक्कम म्हटल्यानंतर आम्हालाही खूप काळजी होती की खरंच याला मान्यता मिळेल का. परंतु आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी विषयाचं महत्त्व लक्षात घेऊन तातडीने योजनेला मंजुरी दिली आणि 113 कोटीची योजना मंजूर झाली. इतिहासात, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढं मोठं काम दुरुस्तीचं हे मंजूर करण्यात आलं. त्याबद्दल मी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आदरणीय डॉक्टर साहेबांनी मोठ्या धीरानं सुरू केलेली योजना पुन्हा एकदा कार्यान्वित करण्याची जबाबदारी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी स्वीकारली. सलग 3 वर्ष पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सहकार्यानं आणि आपल्या महायुती सरकारमुळे योजनेच्या दुरुस्तीसाठी अभूतपूर्व असा 113 कोटींचा निधीही मंजूर झाला. धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातल्या शिवारात निम्न तेरणेचं पाणी आता खळाळणार आहे.
धाराशिव, लोहारा आणि औसा तालुक्यातल्या 23 गावातलं 6,800 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. डॉक्टर साहेबांचं स्वप्न आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या अविरत प्रयत्नामुळं आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सहकार्यामुळं साकार होतंय. आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांच्या भगीरथ प्रयत्नांना आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी कार्यकर्तृत्वाचा साज चढवलाय. त्यामुळेच हा सच्चा शिवार आपल्या कार्याचं मोल कधीही विसरणार नाही.